प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवलेला आहे. इकडे प्रिया आता पैशांसाठी एका नवीन पैसेवाल्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात अडकवत असते. त्याच्यासोबत ती आता इथे डेटवर सुद्धा आलेली असते आणि त्याच वेळेला आता अर्जुन सालीने प्रियाचा काटा काढलेला आहे. अश्विन समोर प्रियाचा खरा चेहरा समोर घेऊन आलेले आहेत आणि आता प्रियाला अर्जुन सायली आणि अश्विन तिघांनी सुद्धा रंगे हात पकडलेला आहे. प्रियाने स्वतः त्या मुलाला सांगितलेलं आहे की माझं लग्न झालेलं नाही आहे, माझे वडील आजारी आहेत, आई आजारी आहे आणि माझ्या घरात कमवणारं असं कोणीच नाही आहे. आणि त्या मुलाला अशा प्रकारे जाळ्यात पडून प्रिया त्याच्याकडून पैसे हडप करत असते आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीने प्रियाचा आता इथे काटा काढला आहे. सायली आता अर्जुनला सांगत असते की आपण आता अश्विन भाऊजींना सगळं सांगायला हवं. अश्विन भाऊजींसमोर प्रियाचं सगळं सत्य समोर यायलाच हवं. पण अर्जुन म्हणत असतो की अश्विन सहजासहजी आपल्या कुठल्याच गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही आहे. त्यात प्रिया आता जो चांगुलपणाचा आव आणते त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की ती पूर्णपणे बदलली आहे. त्याच्यामुळे तो आपल्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी ना प्रियाचा खरा चेहरा म्हणजे प्रिया त्याला कशी फसवते हे समोर आणायला हवं. सायली म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि आता त्याचप्रमाणे अर्जुन सायलीने प्रियाच्या विरोधात एक जबरदस्त असा प्लॅन केला आहे ज्याच्यामुळे प्रिया पूर्णपणे अडकेल. अर्जुन सायलीनीकडे आता जबरदस्त प्लॅन करत प्रियाला सगळ्यामध्ये अडकवलं आहे. आता प्रिया ज्या वेळेला बाहेर येते सायली प्रियाला म्हणत असते की प्रिया कुठे बाहेर चालली आहेस का, मग आता एक काम कर, बाहेर चाललीच आहेस ना तर घरचं काही वाणसामान आणायचं आहे ते सुद्धा घेऊन ये. प्रिया आता म्हणते की मी ते सगळं नंतर आणते ना. इथे आता कल्पना म्हणते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ना आत्ताच्या आत्ता हव्यात कारण खूपच गरजेच्या आहेत. आता प्रियाचा नाईलाज असतो. सायली प्रियाच्या हातामध्ये ती लिस्ट देते आणि म्हणते की जा हे वाणसामान घेऊन ये. आता इथूनच अर्जुन सायलीच्या प्लॅनिंगला खरी सुरुवात झालेली असते. प्रिया आता बाहेर निघून जाते, मार्केटमध्ये येते. आता तिची खरं तर प्रचंड कामं असतात पण प्रियाचा नाईलाज असतो. प्रिया तिकडे वाणसामान खरेदी करते आणि त्याच वेळेला प्रिया इथे गाडीमध्ये बसणार तेवढ्यात तिचं एका मुलाकडे लक्ष जातो. तो मुलगा आता प्रचंड श्रीमंत आणि गडगंज पैसेवाला असतो. प्रियाचं लक्ष जातं, तो तिथल्या एका माणसाशी म्हणजे त्याचा जो ड्रायव्हर आहे त्याच्याशी बोलत असतो. आता हा सगळा अर्जुन सायलीचा बनवलेला प्लॅन आहे, त्यांचा हा सगळा ट्रॅप आहे. पण प्रियाला मात्र याची कल्पनाच नसते. हा अधिराज नावाचा आता मुलगा त्या ड्रायव्हरला पैसे देतो. त्याच्या आईचं ऑपरेशन असतं आणि त्याने आता त्याच्या हातात 10 लाखाच्या नोटा ठेवल्यात. आणि हे सगळं जेव्हा प्रिया ऐकते आणि प्रियाचे मात्र डोळेच फिरतात. तो एका साध्या ड्रायव्हरला 10 लाख रुपये देतोय म्हणजे हा माणूस खूपच श्रीमंत आणि पैसेवाला आहे. म्हणजे सुभेदारांपेक्षा सुद्धा हा पैसेवाला आहे. प्रियाचे आता पूर्णच ग्रहमान फिरले बरं का. प्रियाचे पैसे डोळे त्या पैशांवरच असतात. प्रिया म्हणते की हा माणसाला जर पटवलं तर आयुष्यभर मी पैशात लोळेन. मी अश्विनशी लग्न करण्याची घाई तर केली नाही आहे ना. या अश्विनशी लग्न करून मला काय मिळालं आहे ते सगळं जाऊ दे, पण मला आता पैशांची गरज आहे आणि काही झालं तरी याला मला आता पटवायलाच हवं. प्रिया आता लगेच स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि ते गाडीमध्ये ठेवून देते. आणि प्रिया आता इकडे त्या मुलाला जाऊन मुद्दाम धक्का देते आणि म्हणते सॉरी सॉरी हां, माझा चुकून धक्का लागला. काय आहे ना, मी खूप टेन्शनमध्ये होते आणि त्याच्यामुळे माझं ना लक्षच नाही राहिलं. आय एम रिअली सॉरी हां. आणि आता प्रिया तिथे रडण्याचं नाटक करते. तो मुलगा म्हणतो की काय झालं, तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात का. आता तो मुलगा खरं तर खूप साधा आणि सिंपल दाखवला आहे. पण हा सगळा अर्जुन सालीचा प्लॅन असतो. त्यालाही माहीत असतं की हिने हे सगळं काही मुद्दाम केलं. तर आता प्रियाला मुद्दाम म्हणतो की काय झालं मॅडम, काही टेन्शन आहे का, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. प्रिया म्हणते की आता प्रियाने इथे स्वतःचं सरळ सरळ रडगाणं सुरू केलेलं आहे त्याच्यासमोर. या रडायलाच लागते. तो मुलगा म्हणतो मॅडम रडून नका, थांबा, बसा इथे. आणि तो प्रियाला खाली बसवतो, तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो मॅडम शांत व्हा, शांत व्हा आणि सांगा काय झालं, तुम्ही का रडतात, काही खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे का, काही असेल तर मला तुम्ही सांगू शकता. तन्वी म्हणते, आता प्रिया म्हणत असते की तुम्हाला मी काय काय सांगू, माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स, इतके टेन्शन, इतक्या जबाबदाऱ्या आहेत ना, काय सांगू, कुठून सुरुवात करू हेच कळत नाही आहे मला. म्हणते जाऊ द्या ना, टेन्शन प्रॉब्लेम्स हे आयुष्यामध्ये येतच राहतात. आता तो मुलगा म्हणतो की अहो सांगा ना, तुम्ही बिनधास्त सांगू शकता, माझ्याकडून काही मदत होणार असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन. प्रिया म्हणते की काय आहे ना, माझ्या घरामध्ये माझे वडील आहेत, त्यांना 2 वर्षापूर्वीच पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. आईसुद्धा आता कॅन्सरला झुंज देत आहे, तीसुद्धा आजारी आहे आणि घरात कमवणारी मी एकटीच आहे. कुठे कुठे पुरून उरी मला काहीच कळत नाही आहे. त्यात माझी नोकरीसुद्धा गेली आहे. मी त्या दोघांची उपचार, दोघांची ट्रीटमेंट कसं करू, मी पूर्णपणे हतबल झाली आहे. एक मुलगी असूनसुद्धा मला त्यांच्यासाठी काहीच करता येत नाही. या गोष्टीची मला सगळ्यात जास्त खंत वाटते. आणि प्रिया आता तिथे पुन्हा एकदा रडण्याचा ड्रामा करते. तर इकडे अर्जुन सायलीसुद्धा आता तिथे आलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की सायली, आपला प्लॅन, आपला बाण अगदी बरोबर लागलेला आहे. आपल्याला वाटलं तसंच झालं. प्रियाने त्या मुलाला बरोबर अडकवलेलं आहे. म्हणजे प्रिया ह्या सगळ्यासाठी अशा अशा थराला जाऊ शकते हे याची खात्री तर आपल्याला पटलीच आहे. आता अर्जुन मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये हे सगळं काही रेकॉर्ड करत असतो.
तर प्रिया मात्र इकडे आता त्या मुलाला पटवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यासमोर स्वतःचं बरंच काही रडगाणं सांगत असते. कशा प्रकारे तिच्या वडिलांना पॅरालिसिस आला, तिच्या आईला कॅन्सर झालेला आहे, तिची जॉब गेलेला आहे, हे सगळं सगळं काही आता अर्जुनने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलंच आहे. प्रिया म्हणत असते की मला ना खरं तर स्वतःचीच लाज वाटते, मी काय करू, माझ्या आईवडिलांसाठी मी एवढी गोष्ट करू शकत नाही आहे, काय करू मी. आणि ती आता रडत असते. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की तुम्हाला जर काही मदत हवी आहे, पैशांची मदत हवी असेल तर मी नक्की करेन. प्रिया आता हळूच त्याचा हात हातात घेते. त्या मुलाला कळतं की ही तेवढ्यात आता त्या अधिराजला लगेच समजतं, म्हणजे अर्जुन सालीने सांगितल्याप्रमाणे ही तशीच वागते. इथे अधिराज आता तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रिया त्याचा हात घट्ट पकडते आणि म्हणते की तुमचे उपकार मी कसे कसे फेडू ना मला कळतच नाही आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने मला मदत करायला तयार झालात, असं कोणी कोणासाठी नाही करत हो. तुम्ही खूप चांगले माणूस आहात, पण तुमचा पैसे आणि 1 रुपया मी तुम्हाला परत करेन. पण मला आत्ता खरंच मदतीची गरज आहे. खरं तर कुणी असे पैसे दिले तर लगेच घ्यायचे नसतात, पण माझं नाईलाज आहे. माझ्याकडे आता दुसरा कोणता ऑप्शनच नाही आहे आणि त्याच्यामुळे मी असा नको नको असण्याचा आवसुद्धा आणू शकत नाही आहे. प्रियाने आता त्याने दिलेले ते पैसे लगेचच घेतलेले आहेत. अधिराज इथे म्हणत असतो की त्या अर्जुन सालीने सांगितल्याप्रमाणे ही मुलगी अगदी तशीच निघाली. पैशासाठी किती खोटं आणि किती नाटकं करते. पण तन्वी, तुझा हा आता डाव मी स्वतः हाणून पाडणार आहे. कारण हा अधिराज दुसरा तिसरा कोणी नाही तर अर्जुनचा मित्र आहे. या ते प्रिया ते पैसे घेते आणि लगेच स्वतःच्या पर्समध्ये ठेवून देते. आणि पुन्हा एकदा आता अधिराज सोबत ती इमोशनल होण्याचं नाटक करते. त्याचा हात हातात घेते आणि म्हणते की अधिराज, तुमच्यासारखी माणसं ना ह्या जगात मिळणं खूपच दुर्मिळ झालं आहे. खरंच तुमच्यासारखी माणसं ह्या जगात भेटायला खूप नशीब लागतं. आणि मी ना खूपच नशीबवान आहे की तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आला आहे आणि मला त्याने इतकी मदत केली आहे. मी तुमचा हा ना तुमचे हे उपकार मी कधीच कधीच विसरू शकणार नाही आहे. प्रिया पुन्हा त्याची जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुमचा मला नंबर मिळेल का. अधिराज म्हणतो की हो मिळेल ना, का नाही. अधिराज स्वतःचा नंबर आता तिला देतो. प्रिया जाता जाता म्हणते की आपण पुन्हा नक्कीच भेटू आणि मी तुमचे पैसे रिटर्न करणारच आहे. प्रिया ही ते अधिराजच्या जवळ जाते. अधिराजला खूपच ऑकवर्ड होत असतं. तो प्रियाला तिथून लांब करतो. पण त्याच वेळेला अर्जुनने या सगळ्या गोष्टी आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. आणि आता अर्जुन सालीने एक स्मार्ट गोष्ट केली, ती म्हणजे त्याने ह्या संधीचा फायदा घेत आणि अश्विनसमोर अश्विनचा स्वतःचा विश्वास बसावा, त्याच्या डोळ्यांनी त्याने हे सगळं पाहावं, म्हणून अर्जुन सालीने आता इथे अश्विनला आधीच फोन केलेला असतो आणि त्याने अश्विनला बोलावून घेतलेलं असतं. आणि अश्विनने सुद्धा आता प्रियाची ही सगळी नाटकं त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. प्रिया कशा प्रकारे अधिराजला फसवतीये, त्याच्याकडून पैसे घेते, तिला खोटं सांगते, स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र तिने काढून ठेवलं, हे सगळं काही आता अश्विनने सुद्धा स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं असतं. आणि याच गोष्टीमुळे आता अश्विनच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलेला आहे. प्रिया पैशांसाठी काहीही करू शकते. ती त्या मुलाला सरळ सरळ खोटं सांगते की तिचे आई वडील दोघंसुद्धा आजारी आहेत, त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत. आणि ह्या कारणांसाठी आता अश्विनने जाऊन तिथे प्रियाचा हात धरलेला आहे आणि प्रियाच्या एक कानाखालीच लावून दिलेले आहे.